आपण बनवणार आहोत ब्लाऊजसाठी डोरी. तर कशा पद्धतीने बनवायची, तर मी क्रॉस कपड्यामध्ये बनवून दाखवते. तर अशा पद्धतीने क्रॉस कपडा कसा काढायचा मी हर एक व्हिडिओमध्ये, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर अगोदर मी आता कपड्याला कपडा जोडून घेते आणि एकसारखं आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंचाचा तरी कपडा असेल, 1 इंचाची पट्टी घ्यायची. नंतर आपल्याला प्रेस करायचं एकमेकाला जॉईंट केल्याच्या नंतर, कारण ज्यावेळेस आपण डोरी पलटी करतो तर व्यवस्थित झाली पाहिजे. आपल्याला पाहिजे तेवढी लांबी रुंदीला पट्टी अशी सोयीची करता येते. तर बघा, मी पुन्हा एकदा जॉईंट दिलं तर मी थोडंसं प्रेस करून घेतले. आता बघा कशा पद्धतीने आपल्याला पलटी करायचं आहे. तर मी खूप कमी, समजा आपल्या या एक दाब, सिंगल दाब तुम्ही बघताय, एक साईड जेवढे आहे त्याच्या बाजूला मी उजव्या साईडला शिलाई मारते आणि एक दाब बरोबर आपल्याला कपडा सोडून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर कटिंग जर आपण अशा पद्धतीने जर शिलाई मारली तर नक्कीच आपली डोरी व्यवस्थित येऊन जाते. तर पूर्ण एकसारखी आपल्याला शिलाई मारायची, कमी जास्त कुठंच करायचं नाही. ज्यावेळेस आपण शिलाई मारण्यामध्ये चुकतो तर त्यावेळेला डोरी पण कमी जास्त ही होऊ शकते. तर याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि आपल्याला जी गोधडीची सुई आहे आपल्याला तिचा वापर करायचा आहे. मी 4 ते 8 पदरे धागा करून घेतला आहे, कारण गोधडीची सुई मोठी असल्यामुळं धागा ववायला काहीच वाटत नाही. आणि आपल्याला थोडंसं कडेला एकदा आपल्याला फिट करून घ्यायचा आहे धागा त्याच्यामध्ये. आणि जी आपली उलटी बाजू आहे ती आपल्याला आता आतमधल्या बाजूने घालायची, का जे करून आपल्याला डोरी पलटी करायला एकदम सोपं जाते. तर बघा, टोक आपल्या बाहेरच्या बाजूने आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला हाताला लागण्याची शक्यता कमी असते. अशा पद्धतीने पूर्ण सोयीची करून घ्यायची. तर हे काम काहीच अवघड नाही, खूप सुंदर आणि आपल्याला पाहिजे तेवढे कमी वेळात आणि एकदम व्यवस्थित अशी डोरी तयार होते. ज्यावेळेला आपल्याकडं रेडीमेड डोरी नसेल तर आपण घरी पण बनवू शकतो. अशा पद्धतीने सोयीची करायची. किती जणांना हा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा आणि पद्धत कशी वाटली ती एक कमेंट करून सांगा. खूप सुंदर अशी डोरी तयार झाली. अशा पद्धतीने पूर्ण एकसारखी डोरी तयार झाली. आपण एका ब्लाऊजला यूज करता येईल अशा पद्धतीने एवढी डोरी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.